राधे कृष्ण फ्रेंड्स, आज मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊज छोट्या मुलीसाठी कसं शिवायचं आणि त्याचे मापे किती घ्यायचे असतात, शोल्डर किती घ्यायची, हे सर्व मापे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं बघा मी दोन्ही पार्ट कट केलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते की दोन्ही पार्ट एकदम इक्वल म्हणजे समान घेतलेले आहेत. उंचीला तितकेच घेतलेले आहेत. फक्त समोरचा भाग हा 2 सुतांनी जास्त घेतलेला आहे. तर मी पूर्ण उंची 12 इंच घेतलेली आहे आणि शोल्डरला मी 5 इंच घेतलेला आहे. छोट्या मुलीसाठी तुम्ही शोल्डर 5 इंचाची घ्या, कारण त्यांची पूर्ण शोल्डर ही 10 इंचाची असते. त्याचं निम्म केलं तर आपल्याला 5 इंच येतं. खाली थोड्या अंतरावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि तिथून आपल्याला मोंडा टाकायचा आहे. तर मी मोंडा हा 5 इंचाचा घेतलेला आहे. तुम्ही 4.5 इंचही घेऊ शकता. आता मोंड्यापासून आपल्याला पाठीमागल्या मोंड्यासाठी एक इंच घ्यायचा आहे आणि समोरचा मोंडा 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. शोल्डर 3 इंचाची ठेवायची, उरलेला गळा ठेवायचा आहे. समोरचा गळा हा 5 इंचावर घेतलेला आहे. उंचीला 5 इंच आणि रुंदीला आपण 2 इंच टाकलेला आहे. असा बॉक्स बनवून घ्यायचा आणि तुम्हाला समोरचा गळा जशा शेपमध्ये पाहिजे तोच आकार देऊन घ्यायचा. आता इथं मी गोल आकार दिलेला आहे. या पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्या. आता टक्स पॉईंट द्यायचा आहे. 10.5 मी एक पॉईंट दिलेला आहे आणि त्याला एक सेंटर पॉईंट काढून अर्धा इंच दोन्ही साईडने ठेवलेला आहे. आता कमरेच्या साईडने अर्धा इंच वर घेऊन आपल्याला दोन्ही पार्ट बरोबर सेम कट करायचे आहेत. आता वरचा पार्ट काढायचा आहे, म्हणजे हा समोरचा भाग झाला. समोरचा भाग बाजूला काढून घ्यायचा आहे. आता पाठीमागल्या भागाला आपल्याला गळा उंची टाकायची आहे. खालून मी 4.5 इंच घेतलेला आहे आणि रुंदीला मी 2.5 इंच घेतलेला आहे. शोल्डर 3 इंचाची ठेवून उरलेला गळा टाकून हा बॉक्स बनवून घेतलेला आहे. आता वरून आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि गळ्याचा राऊंड शेप द्यायचा आहे. आता खाली तुम्हाला जे आकार आवडतो त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता. मी इथं एक गोलाकार देऊन घेतलेला आहे. या शेपमध्ये मी गळा तयार करते. या पद्धतीने तुम्ही कट करून घ्यायचं आहे. आता मेन फॅब्रिकवर ठेवून जशास तसा अस्तराबरोबर ठेवून कट करून घ्यायचं आहे. आता खालच्या साईडने कमरेच्या साईडने सरळ शिलाई घ्यायची आणि शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं आहे. आता गळा व्यवस्थित आतरून घ्यायचा आणि वरच्या साईडने गळ्यापासून चालू करायचं आहे आणि जसा गळा आहे आपला त्या पद्धतीने ते शिवून घ्यायचं आहे. या पद्धतीने शिवणं झाल्यानंतर शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं आणि छोटे छोटे कट द्यायचे, जेणेकरून आपला गळा व्यवस्थित असा पलटी झाला पाहिजे. कट देणं झाल्यानंतर आत हात घालून आपल्याला ते पलटी करायचं आहे. खालच्या कमरेच्या साईडला एक दाबटीप टाकून घ्यायची आणि पूर्ण गळ्याला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप टाकणं झाल्यानंतर अस्तरबरोबर कापड ठेवून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं. हे कापड कट करणं झाल्यानंतर पाठीमागले टक्स द्यायचे आहेत. टक्स तुम्ही छोटे दिले तरी चालतात, कारण छोट्या मुलीला एवढं काही टक्सचं हे नसतं. नाही दिले तरी पण चालतात, पण मी दिलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे करू शकता. आता बघा, इथं आपल्याला बंद दोरी लावायची आहे. ही दोरी लावणं झाल्यानंतर त्याला लटकन लावायचे. आता ह्याचं शंटर काढायचं, कारण आपल्याला पाठीमागं हुक करायचे आहेत. काच बटन पट्टीसाठी शंटर काढून तिथं मधोमध कट करायचे. कट करणं झाल्यानंतर अशा छोट्या पट्ट्या घ्यायच्या आणि कमरेच्या साईडने लावायला चालू करायचं आहे. दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड करायचे, कारण आपण दोन्ही साईडने शिलाई मारून घेतलेली आहे. पट्टी पूर्ण दुमटून घ्यायची आणि ही आपली हुक लावायची पट्टी झालेली आहे. आता आपल्याला या साईडनेही कमरेच्या साईडनेच पट्टी लावायची. एक सोच्या साईडने आणि एक उलट्या साईडने आपल्याला पट्टी लावायची आहे.
या पट्टीवर आपल्याला हुकाचे घरं करायचे आहेत. पहिल्यांदा एक शिलाई मारून घ्यायची आणि नंतर आपल्याला एक हुकाचे घरं करून घ्यायचे आहे. आता इथं तुमचे जितके घरं बसतील त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. मी इथं 4 घरं केलेले आहेत, म्हणजे आपले 4 हुक इथं लागतील. आता गळ्याच्या भोवताला आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला खूप छान अशी फिनिशिंग येते. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हे स्किपही करू शकता. तर बघा, या पद्धतीने हा गळा तयार होईल. आता आपल्याला लटकन करायचे आहेत. तुम्ही याच कपड्याचे करू शकता, नाही तर तुम्ही रेडीमेड लटकन आणूनही बसवू शकता. खालचे लटकन बसवणं झाल्यानंतर हा गळा खूप सुंदर असा दिसतो. आता समोरच्या भागाचं मी शिलाई तुम्हाला दाखवलेली नाही आहे, तर तुम्हाला जर ती शिलाई पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या ब्लाऊज शिवताना किंवा कट करताना काही प्रॉब्लेम जर येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमचे प्रॉब्लेम दूर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि कृपा करून माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद.